बिना पैशाचा ड्रायव्हर. करताना मला दादा हीची ट्रेन. तर तुम्हाला वाटत असेल की मी इकडे कशी, म्हणजे काय झालं होतं ना की घरी झाली आहे मी आता. अँड शूट माय लाईफ. ओके, आता मी घरी चालली आहे आणि आत्ताच आम्ही पोचलो आहोत. समथिंग लाईक रिसॉर्ट आहे, समथिंग लाईक हेच आहे, फार्म हाऊसच आहे. एवढं सुंदर आहे आणि जेवण तर आहे. रिसॉर्टचं नाव बालाजी रेस्टॉरंट आहे आणि एवढं सुंदर आहे की काय सांगू. तुम्हाला व्ह्यू दाखवते, लेट्स गो. एक इकडनं आहे आणि जर तुम्हाला बाहेर बसायचं असेल सो यू कॅन गो दर. आणि नाईटसाठी ना एवढे छान सुंदर स्टार्स आहे. जर तुम्हाला व्हिलेज वाईब हवी असेल किंवा मोकळ्या वातावरणामध्ये जेवायचं असेल आणि त्याचा आनंद घ्यायचा असेल तर फ्रॉम माय साईड दिस हॉटेल इज मोस्टली रेकमेंडेड. बघू शकता, म्हणजे ती एक झोपडी बनवली आहे त्यांनी, असं रिक्रिएट केली आहे की ती एक सीनरी, म्हणजे त्यामध्ये एक असं छोटे भांडे असणार, ती काय काय मातीचे खेळभांडे असणार. एवढं सुंदर केलं आहे ना. आणि यामध्ये तुम्ही आता आपण अंदर जाऊया चला. तर ना हे शूज जे आहे हे पप्पाने गिफ्ट केले होते मला जाण्याच्या आधी. अँड म्हणजे जेव्हा पण बघितलं ना हे शूजलेस जमतच नाही मला. बघा द लाईफ, सिरियसली यार. फायनली आता आम्ही निघालो आहोत यवतमाळसाठी आणि आमचं जेवण पण झालेलं आहे. अँड ऑल अँड ऑल. ओके, लेट्स गो. माझी मम्मी मागच्या मागे म्हणजे कशाचं झाड आहे का मम्मी? याचं घेतलं तर जगलं नाही. तर माझी मम्मी खूप प्लांट प्रेमी आहे. मम्मीला खूप गरमी होत होती आणि आता आम्ही कारमध्ये बसत आहोत कारण इकडे हे असतात ज्वारी आणि गहूचे पोते जे आहे ते भेटतात. किती पण किलो आपण घेऊ शकतो. So finally we are leaving for our journey of 4 hours. नाही 6 hours. Okay. So what was the reason की आता तर इकडे काय झालं होतं ना, मला ना काहीतरी बोलायचं होतं कारण मी सुट्टी कशासाठी घेतली पण आवाजच एवढा होत होता की मला काही आठवतच नव्हतं. काहीच नाही. फ्रेशनर असं मार लागते कारण माझे शूजचे जे हे आहे स्मेल. राहू दे म्हटलं ना. ओरडणारी मम्मी. पाणी पाहिजे होतं ना तेव्हा आहे आणि ते आम्ही असं लावत आहोत. मम्मी हे कशाचं झाड आहे अगं? राहू दे, ते लावायचं आहे. अलग तुझ में असर कुछ है के दिखता नहीं मगर कुछ है अलग तुझ में असर कुछ. आता आम्ही पोचलो आहोत परभणीला आणि परभणीत खूप जास्त ऊन आहे आणि हा आहे जो बस स्टँड आहे हा नवीन झाला आहे आणि त्याच समोर आहे रेल्वे स्टेशन. जर्मनी भारतात परभणी. पण म्हणजे काय होतं की गाड्याची बडबड नाही का, मला झोपायचं आहे आता आणि मला झोप नाही येणार कारण
लागणार मम्मी? आपण कुठे पोहोचलो आहोत? आपण सध्या नांदेडच्या समोर निघालेलो आहोत अर्धापूरला. आता टोल लागणार आहे, त्याचे पैसे आपल्या खिशातून कटणार आहे. तर आता काय झालं की मी म्हटलं पप्पाला, पप्पा जर त्रासले असेल तर मी गाडी शिकते, पण नाही, मम्मी म्हणते की 4 वर्षानंतर शिक. आणि दादू आता शिकणार आहे नीट झाल्यावर. काय म्हणणं तुझं? अभ्यास केल्यावर शिकायचं गाडी, आता तसं कशाला. तुमचं काय म्हणणं आहे? जे गाडी चालवत आहे पप्पा, त्याच्यामुळे त्यांचं काहीच म्हणणं नाही. काय बोलू आता आम्ही पोहोचलेलो आहोत यवतमाळच्या जवळपास. आता आम्ही आमच्या यवतमाळ होती आलेला. आणि आता तुझ्या पप्पाला मस्त छान गाडी चालवता येते, त्याच्यामुळे आम्ही आता कुठे उन्हाळ्यावर फिरू शकतो. चंद्रपूर, शेगाव. म्हणजे ड्रायव्हरचं काही टेन्शन आता ड्रायव्हर नसल्यामुळे, आता काही ड्रायव्हर घरचाच असल्यामुळे आता काही टेन्शन नाही आहे. ड्रायव्हरला चहा पाजला का झालं का? बिना पैशाचा ड्रायव्हर शिवा खाता. आम्हाला खूप तहान लागलेली आहे. इथं पाणी नाही, पाणी पण संपलेलं आहे ना. आता आम्ही ज्यूसची वाट पाहत आहोत, पण इथं रोडवर कुठं ज्यूस सेंटरच वरती काहीच दिसत नाही. त्याच्यामुळे खूप तहान लागली, थकले सारखं वाटत आहे. बाकी किट्टूच बोलते. काय बोलू मी? काय नाही. आणि त्यानंतर हे जे देवी आहे ही प्रकट. हसू नको यार, मला बोलता नाही येत ना. माहितीच नाही दिली रेणुका माताची, कथाच माहिती नाही. तू का सांगशील? माहिती घ्यायची, माहिती पाहायची का रेणुका माताचं काय, मग ते पाहायचं आणि मग नंतर सांगायचं. तू सांग बरं. आता हा जो गड दिसतोय चंडेश्वरीला गेलो. कुठे, केव्हा? आता भंडाऱ्याला गेलो का तेव्हा. हो तेच का जे नवस हे करते. साडी दिली होती. हो का? आम्ही लास्ट टाइम गेलो होतो नीटच्या आधी, म्हणजे पेपर झाला होता तेव्हा नीटचा. आणि त्यानंतर मी अशी एक विश मागितली होती, म्हणजे जे पण आपण नवस करतो नवरात्रीला करायचा, आणि अजून एक नवरात्री असतं उन्हाळ्याची, तेव्हा करायचा. तर आपली जी इच्छा आहे ती दोन नवरात्री असतात 12 महिने. बरोबर आहे ना? सांगत म्हण का तू? नवरात्र म्हणजे चैत्र आणि आश्विन. कोणत्या एका नवरात्रात आपण जर नवस बोलला आणि साडी वगैरे नेसवली, तर मग आपली इच्छा, मनातली इच्छा पूर्ण झाली, तर मग आपण साडी, ओटी वगैरे करू शकतो देवीची. सांग तुमसे किरण धूप की, तुमसे सियाह रात है, तुम बिन मैं बिन बात का, तुम हो तभी कुछ बात है, तुमसे. फायनली मी पोहोचलेली आहे माझ्या घरी आणि आय एम सो हॅपी. डन 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 डन. हे बघा गाईस, आलेली आहे मी. दादू तसाच इग्नोर करताना मला. दादू दादूचा कसा वाटत? दादू तुला कसा वाटला होता जेव्हा पेपर होता? खूप धगधग. तर मी आता फायनली माझ्या घरी आहे. जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज मला सबस्क्राईब करा. आणि ही मम्मी झोपू नये. हा आहे दादू. उद्याचा पेपर आहे. चला ठीक आहे, बाय, गुड नाईट.